मी आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार घेऊन जातोय। आज माझ्यासमोर इथे सगळेजण तुम्ही तरुण बसलेला आहात, सुशिक्षित आहात, जे शिक्षण घेतलंय त्याप्रमाणे नोकऱ्या आहेत नाहीयेत। आमच्याकडे शिक्षणाचा आणि नोकरीचा काही संबंधच नाही। आमच्याकडे व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत नाही। आमच्याकडे जो रोजगार उभा राहतो त्याचा आणि आमच्या शिक्षणाचा काही संबंध नाही। आम्ही BSc झालो, आम्ही MSc झालो, आम्ही ग्रॅज्युएट झालो। आमच्याकडे फक्त डिग्र्यांच्या पुळकुंड्या आहेत, याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही। घरी तोंड दाखवायला आम्हाला लाज वाटते, म्हणून आम्ही वाटेल ती नोकरी स्वीकारायला तयार होतो का? कारण आम्हाला घर चालवायचं, माझ्या कुटुंबियांना पोसायचं। आजपर्यंत त्यांनी मला पोसला, तर ह्याच्या पुढे मला त्यांना पोसायचं। त्याच्यामुळे आम्ही वाटेल ती नोकरी पत्करायला तयार होतो, आमच्या ती नोकरी आवडीची असो किंवा नसो। हे इतक्या वर्षांचं वाढून ठेवलं तुमच्यासमोर। नुसतंच आलेलं काम फक्त करायचं आणि उरकायचं आणि संध्याकाळी घरी जायचे पगार घेऊन, अशी कामं करून होत नाही। तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे। मी आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार घेऊन जातोय। पदवीधर बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांना पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीचं मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा। डाउनलोड मौज।